दिवशी एक वादग्रस्त पत्र व्हायरल होत आहे, काय सांगाल त्याला? नमस्कार. आज जे काही घटना घडलेली आहे, जी व्हॉट्सअपवर जे व्हायरल होत आहे आणि जे विरोधकचे काही हे जे काही उद्योग करताय ते खरोखर आम्हाला माहित नाही. आज पक्षाकडनं आम्हाला कोणी काही सांगितलेलं नाहीये. फक्त विरोधक असे खूप वेगवेगळे मेसेज करताय. आज विरोधकांची जी पायाखालची वाळू घसरलेली पायाखालची वाळू घसरून गेलेली आहे. आज त्यांना त्यांचा पराजय दिसतोय. हे जर करायचं असतं तर तुम्हाला मैदानात रिंगणात उतरून तुम्ही निवडणूक लढा. हे असे उद्योग करून तुम्ही लढू नका. आज तुम्ही कोटीच्या बाता करता आणि बाता करता करता तुम्हाला लोकही तुम्हाला स्वीकारत नाही. तुम्ही पैसे वाटूनही लोक तुम्हाला स्वीकारत नाहीये. हे सत्य आज लोकांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बदनामीचे काम जे आमचे चालू केलेले आहे हे तुम्ही बंद करा आणि ह्या बदनामी करून आम्हाला काही होणार नाही. आतापर्यंत ज्यांनी जे पत्र व्हायरल केलेले आहे पत्राची अधिकृत माहिती आम्हाला कोणीही दिलेली नाही. आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला पण त्यांनी कॉल उचललेला नाहीये. आणि ही ऑथराईज बातमी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगून आम्ही पाठिंबा आमचा देऊ ना. आणि पाठिंबा आम्ही काही 2-3 महिने झाले आम्ही प्रचारात काम करतोय. आताही आमदार खोसकर साहेबांची आम्ही प्रचार रॅली घेतली. चौक सभा चालू आहे. कंटिन्यू आमचं फिरणं चालू आहे. आम्ही कुठलाही पाठिंबा कोणत्याही उमेदवार दिलेला नाही. ज्या उमेदवारांना पाठिंबाचे जे पत्र व्हायरल करताय त्यांना जी लायकी आज कळाली कॉलनीमध्ये त्यांना कोण विचारताय. फक्त हे उद्योग करताय. पहिले इलेक्शन लढायला निघाले कोणत्या कोटीच्या बाता करतात का आम्ही कोटी रुपये वाटू अमुक करू धमुक करू. तुमचे कोटी रुपये घेऊन सुद्धा रुपये तुम्हाला स्वीकारायला तयार नाही. मग तुम्ही आमच्या वरिष्ठांकडे जाऊन किंवा असे उलटे पालटे काय पत्र करून आणता मला माहित नाही. ते पत्र जेव्हा पक्षाकडे येईल त्याच्यावर तुम्ही योग्य वेळेस बोलल. परंतु आता जे तुम्ही जे उद्योग करताय हे आम्ही पाठिंबा आमचे लोक व्हायरल करेल ना. आमचे पदाधिकारी व्हायरल करेल. पक्ष आमचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत आम्हाला उमेदवार दिलेली आहे. एवढं सर्व करत असताना तुम्ही व्हायरल करणारे कोण आणि तुम्ही आमचा पाठिंबा घेणार तुम्ही कोण? तुमचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा. आणि नाशिक शहरामध्ये या मैत्रीपूर्ण लढत आहे. ही फक्त प्रभाग 11 मध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही. सातपूर मध्ये पण 10 नंबर मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. 19 नंबर मध्ये नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. फक्त प्रभाग 11 मध्ये नाहीये. परंतु जायचं काहीतरी उलटे पालटे कामं करायचे हे पत्र आणायचे असे काहीतरी व्हायरल करायचं आणि आमच्या बदनाम्या करायच्या. आमच्या बदनाम्या काय आम्ही स्वीकारायला तयार नाही. कोणी सांगतं की इतके पैसे घेतले आणि माघार घेतली इतके पैसे घेतले. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते नाही भिकारी नाही आम्ही असे. आज आम्ही कष्टातून उभं राहिलेलं माणसं आहे. गेल्या 17-18 वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी पक्षाचा एक निष्ठ म्हणून काम करतो या ठिकाणी. गेल्या 19 वर्षापासून 2006 पासून 2025 आलं तोपर्यंत आम्ही या पक्षाचं काम करतोय. त्या पक्षाने आमचं बघूनच मला आज अधिकृत उमेदवार दिली ना. म्हणजे ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला तिकीट देऊन आज या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी दिलं. त्याचं काम तर मी पक्षाची एक निष्ठ प्रामाणिक माणूस आहे. कुठल्याही इकडच्या तिकडच्या भूल थापाने बळी पडून कोणत्या पक्षात आम्ही गेलेलो नाहीये. कोणत्या नेत्यांचे रिकाम कुठलाही आज या नेत्या झेंडा पकड उद्या त्या नेत्या झेंडा पकड उद्या हा पक्ष घे उद्या तो पक्ष सत्तेत आहे. आम्ही सत्तेत असताना याच पक्ष होतो. सत्तेच्या विरोधात असताना सुद्धा याच पक्षात आहे. कोणताही पक्ष कधी बदललेला नाहीये. आमची इमान इतबरी सरी आमच्या नेत्यांशी आमच्या पक्षाशी आहे आमच्या जनतेशीच आहे. आणि आमचे हे जे मतदार या मतदारांशी आहे. आणि मतदार तुम्हाला दाखवून देईल तुमची जागा तुम्ही काय जे घटना घडलेली आहे जे आम्हाला डिस्टर्ब करायचे कामं जे चालले प्रचारामधून त्याच्याने काही फरक पडणार नाही. आज आमची जनता आमच्यापाशी एकदम सक्षमपणे उभी आहे ठामपणे उभी आहे. आणि हे याचं उत्तर तुम्हाला नक्की 16 तारखेला मिळणार हे आम्ही 100% ग्वाही देतो. या विषयावर तुमची पुढील भूमिका काय असणार? नाही पुढील भूमिका काय आमचा प्रचार चालू आहे. प्रचारचं आमचं चौक सभा चालू आहे. प्रचार फेऱ्या चालू आहे. गाठी भेटी चालू आहे. आणि एकदम मला सांगा सातपूर कॉलनीमध्ये आज आमचं 8-9 हजार मतदार आहे. या मतदार स्थानिक उमेदवार नाहीये. लोकांनी आम्हाला लोकर घेतलेले कॉलनीतल्या लोकांनी का आमच्या इथला स्थानिक उमेदवार जीवन आहे. हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे. हा जीवन काय करोडपती माणूस नाही अब्जपती माणूस नाही. जीवन एक सर्वसामान्य माणूस आहे. हे सर्वसामान्यामधून आपण हे सर्व उभं केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभं करताना मला किती जो त्रास झालेला आहे मला माहिती आहे. आज हे शिवसेनेवाले जे आमचं काही व्हायरल करतंय यांनी किती त्रास दिलेला भुजबळ साहेब मध्ये असताना हे तर आम्ही सगळं साक्षीदार आहे. तेव्हा कोणी आमच्या पाठीशी राहिले नाही. आमचे नेते आमच्या पाठीशी राहिले. वाईटातही आम्ही पक्षसोबत होतो चांगल्या काळातही पक्षसोबत आहे. कोणाची पैसे घेऊन बदनामी केली नाही. कोणाची बेईमानी करेल नाही कोणी. आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले. त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशाचा तुमचा माज जो चाललाय तो माज जनता नक्की 100% उतरल. आणि आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. फालतूचे गिरी जे करताय आम्हाला पाठिंबा दिला पाठिंबा आम्ही कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आमची लढायला भक्कम आहे. आम्हाला जनतेची 100% साथ आहे आणि 100% लोक आम्हाला निवडून देणार आहे. तुमचा आरोप सरळ कोणावर आहे? ज्यांनी आमचे पत्र व्हायरल केले आमचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांची लायकी सुद्धा नाही आमचे पत्र व्हायरल करायचे. आमचं पत्र आहे आमच्या पक्षाचं पत्र आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते व्हायरल करतील आम्ही स्वतः व्हायरल करू. आमचे पदाधिकारी व्हायरल करतील. तुम्ही कोण आमचे पत्र व्हायरल करणार आहे? कायदेशीर कारवाई करणार का निवडणूक आयोगाकडून? 100% कायदेशीर कारवाई करू आम्ही. आम्हाला जर आमच्या विरुद्ध असे जर कोणी उद्योग करत असेल तर 100 नाही 1000% आम्ही कारवाई करू. तुम्हाला जर इलेक्शन लढायचं आहे ना तुम्ही निवडणुकी समोर जा लोकांच्या मतदारांच्या समोर जा.
लोक तुम्हाला स्वीकारायला तयार नाहीये. तुमचे पैसे लोक घेऊन तुमचे काम करायला तयार नाही. तुमच्याला कार्यकर्ते राहिलेले नाहीये म्हणून या बदनामी करायचे कामं चालू आहे काय? आम्ही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेसचं काही नाही, मग कशासाठी आमच्या मागे लागते तुम्ही? आम्ही तर शून्य आहे ना, आमच्या मागे लागूच नका ना. आम्ही लोकांशी प्रामाणिकपणे लोकांच्या दारोदार जाऊ राहिलो. आम्ही कोणाच्या भूलथापात बळी पडणारे नाहीये, कोणाचे पैसे घेऊन काम करत नाही. आज आम्ही गरीबातून उभं राहिलेले माणसं आहे. पक्ष वाईट काळात सुद्धा आम्ही पक्षासोबत होतो, चांगल्या काळातही पक्षासोबत आहे. पैसे म्हणून आम्ही पक्षासोबत राहिलेलो नाही. आजही आमचे नेते भुजबळ साहेब त्यांच्याशी आम्ही एकनिष्ठ आहे. आजही मी पक्षाची एकनिष्ठ आहे. एकही पक्ष बदलला नाही, एक नेत्यापासून बदललेला नाही. जे कोणी व्हायरल करते ना त्यांनी सातपूर कॉलनीमध्ये किती धंदे केलेले, उलटे पालटे धंदे केलेले, आणि किती तुम्ही पक्ष बदलले आणि किती नेते बदलले हे गेले 2010 पासून आम्ही आतापर्यंत बघतोय. कोणत्या पक्षातून निवडून येता, कोणत्या पक्षात जाता, कोणाशी सेटलमेंट करता, कोणाशी काय करता, तुमची लायकी काय आहे ना ही आज तुम्हाला जनता दाखवणार आहे. तुम्हाला तुमची लायकी माहित नाही म्हणून तुम्ही आज हे धंदे करताय, उलटे पालटे धंदे करताय. तुम्हाला लढायचं जे आमच्याशी तर मतदारामध्ये लढा, जनतेमध्ये लढा, निवडणुकीमध्ये लढा. ज्यांना मतदान करायचं लोक मतदान करतील. आम्हाला आमचं कळलं, तुम्हाला तुमचं कळलं, पण हे फालतूगिरी कशासाठी? पाठिंब्याचं पत्र आमच्याशी बोला ना. तुम्हाला पाठिंब्याचं पत्र पक्षाने दिलं ना, आमच्याशी चर्चा करा ना. आमच्याशी चर्चा न करता तुम्ही परस्पर असे व्हायरल करू राहिले.